माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजची खास रेसिपी आहे पांढऱ्या तिळाची चटणी। याच्यासाठी लागतील पांढरे तीळ आणि सुकलेलं खोबरं। त्याच्यासाठी एक लसूण गड्डा तो सोलून आम्ही घेणार आहोत। त्याची वरची साल काढता कामा नये। आणि फुटाण्याची डाळ एक वाटी शेंगदाणे। हे बघा सगळं जिन्नस मी एकत्र करून आता दाखवत आहे। आणि परत ते आता आम्ही भाजून घेऊया। लसूण पहिली गरम करून घेऊया, त्यानंतर शेंगदाणे मी इथं भाजून घेत आहे आणि फुटाण्याची डाळ आणि पांढरे तीळ हे एकत्रच आपण भाजून घेणार आहोत। आणि हवं असेल तर तुम्ही हे खोबरं जे आहे नारळाचं ते तुम्ही भाजू शकता किंवा तसंच पण घेऊ शकता। चला आता तर इथं बघा एवढे सगळे जिन्नस आहेत ते आता आपण असंच एकदा पहिली त्याला दरदरीत आम्ही सगळं मिक्स करून वाटून घेणार आहोत। त्याच्यामध्ये लसूण पाकळ्या सगळं घालून सुकलेल्या नारळाचा खव पण आपण घालत आहोत आणि हे सगळं जे आपण आता वाटून घेऊया दरदरीत। इथं बघू शकता मी वाटत आहे। आता हे वाटल्यानंतर असं दरदरीत झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ आणि मिरची पावडर घालूया। बघा आता चवीपुरतं मी इथं 1 चमचा मीठ आणि 1 चमचा मिरची पावडर घालून परत एकदा आपण मिक्सरला लावलेला आहे। आता इथं बघू शकता ही फायनल चटणी तयार झालेली आहे। खमंग अशी भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर किंवा मुलांच्या टिफिनला सुद्धा ही तुम्ही देऊ शकता। धन्यवाद।